नमस्कार श्रोते हो, सनातन पुराण गाथा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, सर्वप्रथम आपण मागील सर्व व्हिडिओजना जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आजच्या या भागात आपण श्रीहरी विष्णूंनी घेतलेल्या वामन अवताराबद्दल जाणून घेणार आहोत. वामन अवतार. एका लहानग्या बालकाने राजा बळीकडे 3 पावले जमीन का बरं मागितली असेल? पुढे या 3 पावलांनी काय घडले? 3 पावलांनी संपूर्ण विश्वाचा इतिहास कसा बदलला? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राजा बळी हा प्रसिद्ध विष्णू भक्तराज प्रल्हादाचा नातू तसेच विरोचनाचा मुलगा होता. भक्त प्रल्हादाचा नातू असल्यामुळे आपल्या आजोबांप्रमाणेच बळी असुर असून देखील अत्यंत नीतिवान होता. असुरांचे गुरु शुक्राचार्य होते. शुक्राचार्य हे दैत्यांना प्रत्येक युद्धासाठी मार्गदर्शन करत असे व देवांवर कसे आक्रमण करायचे, काय करायचे याबद्दल रणनीतीसुद्धा तयार करण्यास मदत करायचे. शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या होती. या विद्येचा वापर करून देवतांविरुद्धच्या युद्धात जखमी झालेल्या लोकांना ते बरे करत असे. तसेच युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना शुक्राचार्य संजीवनी विद्या वापरून जिवंत करत असत. असुरांकडे असलेल्या या संजीवनी विद्येमुळे देवतांना असुरांना युद्धात पराभूत करणे अशक्य होऊ लागले होते व हळूहळू असुरांचे साम्राज्य वाढत गेले, सामर्थ्य वाढत गेले व शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनामुळे व त्यांच्या संजीवनी विद्येमुळे बळीराजाने लवकरच स्वर्गावर तसेच पृथ्वीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने स्वर्ग आणि पृथ्वीवर आपले राज्य निर्माण केले. बळीराजा हा नीतिवान त्याप्रमाणे धार्मिकही होता. त्याने आपल्या राज्यात यज्ञ सुरू केले होते. ह्या यज्ञाच्या वेळेस त्याच्याकडे याचक जी कोणती याचना घेऊन येत असत ते सर्व काही त्यांना देण्याचा बळी यथावकाश प्रयत्न करत असे. त्यामुळे एक दानशूर राजा म्हणून बळीची ओळख निर्माण झाली होती. राजा बळीच्या दारातून कोणताही याचक रिकाम्या हाताने परत जात नाही अशी त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. कोणताही यज्ञ करताना पुण्य यज्ञ करणाऱ्याला मिळते, तसेच आपण ज्या देवतांचे स्मरण करतो त्या देवतांना बळ मिळत असते, त्यांची ताकद वाढत असते. परंतु शुक्राचार्य व बळीने अशी व्यवस्था केली होती की यज्ञ करताना त्या यज्ञाचे बळ कोणत्याही देवांना मिळणार नाही. त्यामुळे बळ न मिळाल्यामुळे देवता शक्तिहीन झाले होते. तसेच बळीने स्वर्गावर व पृथ्वीवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित केले होते. आता जर बळीराजाचे 100 यज्ञ पूर्ण झाले असते तर बळीराजा हा देवराज इंद्राच्या पदाला जाऊन पोहोचला असता. त्यामुळे इंद्र भयभीत झाला होता व देवराज इंद्र इतर देवतांसह श्रीहरी विष्णूंच्या शरणात गेला. श्रीहरी विष्णूने इंद्रदेवाची सर्व समस्या ऐकून घेतली व देवराज इंद्राला पुन्हा स्वर्गाचे अधिपत्य परत मिळवून देण्यासाठी विष्णूंनी महर्षी कश्यप व त्यांची पत्नी अदिती यांच्या पोटी वामन अवतार घेण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे श्रीहरी विष्णूंनी कश्यप ऋषींच्या घरी जन्म घेतला व कालांतराने ते मोठे होऊ लागले. असा हा वामन दिवसागणिक वाढू लागला. परंतु त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यांना वामन हे नाव मिळाले. कालांतराने वामनाचे मौंजी बंधन करण्यात आले. या मौंजी बंधनात अंगिरस ऋषींनी त्यांना खडावा दिला, महर्षी पुलहांनी त्यांना जानवे दिले, अगस्त्य ऋषींनी मृगचर्म दिले, कुबेराने भिक्षापात्र दिले, अत्री ऋषींनी पलाशदंड दिला, तसेच सरस्वती देवीने रुद्राक्षांची माळ दिली, सूर्यदेवाने डोक्यावर धरायला छत्र दिले. असा हा वामन म्हणजेच छोटा बटू यात्रेला जाण्यासाठी निघाला. इकडे बळीराजाचा 100वा यज्ञ सुरू झाला होता व हा यज्ञ सफल झाल्यावर असुरांना इंद्रपद मिळणार होते. त्यामुळे शुक्राचार्य अत्यंत आनंदात होते व बळीराजा देखील अत्यंत खुश होता.
यज्ञासोबतच बळीराजा त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक याचकाला हवे ते दान देत होता व हे दान देता देता बळीराजाचा खजिना मात्र आता पूर्णतः रिता झाला होता. तेवढ्यात फिरत फिरत वामन बळीराजाच्या समोर येऊन पोचला व त्याने बळीराजाला दान मागितले. परंतु बळीराजाचा खजिना पूर्णपणे रिकामा झाल्यामुळे ह्या बटूला काय दान द्यावे ह्या विचाराने बळीराजा चिंतित झाला. बळीराजाने वामनापुढे हात जोडले व मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दान देऊ शकत नाही म्हणून क्षमा मागितली. परंतु वामन म्हणाला, मला तुमच्याकडून काय दान हवे आहे ते निदान पहिल्यांदा ऐकून तरी घ्या. असे म्हणून वामनाने राजा बळीकडे 3 पावलं जमीन मागितली. त्याची ही अजब गजब मागणी ऐकून बळीराजाला आश्चर्य वाटले व एवढ्या मोठ्या राजाकडे हा फक्त 3 पावलं जमीन मागत आहे म्हणून आजूबाजूचे सर्व लोक हसायला लागले. परंतु शुक्राचार्यांच्या मनात मात्र वामनाबद्दल संशय निर्माण झाला होता. शुक्राचार्यांनी बळीराजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ही देवतांची काहीतरी खेळी आहे. परंतु बळीराजा शुक्राचार्यांचे ऐकून घ्यायला तयार नव्हता, कारण त्याचे असे मानणे होते की त्याच्या दारात आलेला कोणताही याचक रित्या हाताने जाणार नाही. म्हणून बळीराजाने वामनाची ही मागणी पूर्ण करण्याचे ठरविले. आता पाणी सोडून दानाचा संकल्प पूर्ण करण्याची मागणी वामनाने बळीराजाकडे केली. तेव्हा बळीराजाने हातामध्ये पाणी सोडण्यासाठी कमंडलू घेतला. बळीराजाचे हे दानाचा संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून शुक्राचार्य सूक्ष्म रूपामध्ये त्या कमंडलूच्या नळीमध्ये जाऊन बसले. नळीमधून पाणी येत नाही आहे हे पाहून बळीराजा दर्भाच्या सहाय्याने त्या कमंडलूची नळी स्वच्छ करू लागला. तेव्हा तो दर्भ शुक्राचार्यांच्या डोळ्याला लागला व त्यांच्या डोळ्याला इजा झाली. त्यामुळे ते संतापून तेथून निघून गेले. शुक्राचार्य गेल्यानंतर राजा बळीने हातात पाणी घेऊन वामनासमोर 3 पावलं पृथ्वी दान करण्याचा संकल्प केला. आता वामनाने चमत्कार करून स्वतःचे विशाल रूप केले व विशाल रूप करून 1 पाऊल उचलून त्यांनी स्वर्गात ठेवले व दुसरे पाऊल त्यांनी पृथ्वीवर ठेवले व बळीराजाला प्रश्न केला की 2 पावलं जमीन तर मी घेतली, आता 3रे पाऊल कुठे ठेवू. वामनाचे हे विराट रूप बघून बळीराजा समजून चुकला होता की हा कोणी साधारण बटू नसून साक्षात श्रीहरी विष्णू आहे. तेव्हा बळीराजा विष्णूंना म्हणजेच त्या वामनाला शरण गेला व त्याने स्वतःचे मस्तक श्रीहरी विष्णूंच्या पायात देऊन सांगितले की माझ्या डोक्यावर तुमचं 3रं पाऊल ठेवा. बळीराजाचा हा समर्पण भाव व त्याची दानशूर वृत्ती बघून भगवान विष्णू प्रसन्न झाले व त्यांनी बळीराजाच्या मस्तकावर त्यांचे 3रे पाऊल ठेवले. वामनाने 2 पावलांमध्ये स्वर्ग व पृथ्वी मिळवले होते, व्यापून टाकले होते. म्हणून वामनाने पृथ्वी पुन्हा मानवांना दिली, तसेच स्वर्ग पुन्हा देवतांना देऊन टाकला व बळीराजावर प्रसन्न होऊन वामनाने त्यांना पाताळात पाठवून तेथे अनंत काळ राज्य करण्याचा आशीर्वाद दिला व बळीराजाच्या इच्छेखातर स्वतः श्रीकृष्णांनी त्याच्या राज्याचे द्वारपाल होण्याचे स्वीकारले. वामन अवताराच्या कथेतून आपल्याला असं शिकायला मिळतं की आपण जर अहंकार सोडून सत्य, वचन आणि त्यागाचा मार्ग स्वीकारला तर मनुष्य खऱ्या अर्थाने महान होतो. ही कथा आपण आपला अमूल्य वेळ देऊन बघितली, ऐकली, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, शेअर करा, जेणेकरून इतर लोकांना सुद्धा आपल्या पुराणातील नवनवीन कथा कळतील. आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.